छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शाहू महाराज के, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, प्रतिपिता लहुजी सर्वेंचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, जय भीम, जय लहुजी. मला बोलण्याच्या ऐवजी त्या भावाला जाऊन बोला, काय असेल ते तुमचं मिटर. मग त्यामुळं मला म्हणले मागा तुला एवढा माज कशाचा आहे म्हणून डायरेक्ट माझ्या मारहाण चालू केली, मला शिवीगाळ चालू केली, जातीवादी शिव्या द्यायला लागली. गाणगार तुझी अवकात नाही, तुमची अवकात नाही, तुझं पण मुलगं कापतो, तुझ्या भावाचं पण कापतो. तिथं आमची बोलणं चालणं होतं, मला एकानं मारलं येऊन. मारलं की मी तिथून पळालो. पळाल्यानंतर एक गाडी आली स्कोडा पांढरी महागटनं. मग मला डायरेक्ट गाडीनं स्कोडा गाडीनं उडवलं. उडून लांब पडल्यानंतर मला त्या गाडीतनं उतरले. एक जणानं कोयता मारला, एक जणानं तलवार मारली मांडीवर माझ्या. तरी पण मी उठून पळताना माझ्या बवळीला इथं नरड्यावर हाणाल ते कोयता माझ्या बवळीला लागला. उठून पळताना माझ्या तोंडावर लाथा मारल्या, तोंडावर थुंकले, अजून ह्याला खलास करा म्हणायला लागले. तरी पण मी उठून तिथून पळालो. ही पोलीस स्टेशनमध्ये आपल्या तुळजापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. त्याच्यामध्ये काय कलम पण वाढवले नाही, ते 1800 जेवढे कलम आहे ते तेवढे पण वाढवले. मला 70 टाके येते, 70पेक्षा अधिक जादा येते, पण 70 सांगतो मी. तरी पण तिथला DSP आहे ना म्हणतोय तू 307 दाखल केला नाही, 324 नाही, जेवढे 1800मध्ये कलम आहे ते तेवढे पण वाढ केले नाही. तिथला DSP म्हणतोय मी स्वतः मारून घेतलंय माझ्या हातानं, 70 टाक्याचं मी स्वतः मारून घेतो का. कोणा DSP? निलेश देशमुख आहे. इथं SP मॅडम पाशी पण आलतो आम्ही. मी स्वतः आत्मदानाचा प्रयत्न पण केलता. SP मॅडम मग खोटं आश्वासन दिलं मला, काय त्यांनी पण परत काय दखल घेतली नाही. आज ते फक्त लेखी अर्ज देतो म्हणले होते मला, जबाब वाढव म्हणजे मला म्हणले जा तू घरी, तुझा घरी येऊन जबाब घेतो आम्ही, तुला लेखी देतो आम्ही. मग आज 24 तारखेला आत्मदानाचा प्रयत्न होता. तरीपासून अजून मला SP मॅडमचा पण फोन नाही किंवा त्यांच्या हाताखाली कोण आहे ते त्यांचा पण फोन नाही. त्यामुळं आज मी इथं रात्री DSP ऑफिसला गेलतो, पण मला मध्ये येऊ दिलं नाही त्यानं. मी सारखं तिथं गेलो की मला हे चल बाहेर, याला बाहेर काढा म्हणते ते, म्हणजे जी सोबत आहे माझ्या त्याला मध्ये घेते मला बाहेर काढते ते, हे चल याला बाहेर काढा म्हणते ती, वाकडं बोलते असं तसं. पण स्वतः DSPचे नातेवाईक आहे तिथे, त्यामुळे एक केस त्यांनी दबवादबी करण्याचा आहे त्याचा. माझं एवढीच इच्छा आहे, फक्त त्याला सहआरोपी करावं. जे निलेश देशमुख DSP साहेब आहे ते त्याला सहआरोपी करावं. तुमचं नाव? मला गावातल्या लोकांनी माझ्या नवऱ्याला जीव मारल्याचा प्रयत्न केला होता. नवऱ्याला 7-8 टाके पडली होती. ही घटना होऊन पण कमीत कमी 2 ते 3 महिने होत आले. मग तरी पण ह्या DSPच्या ऑफिसला गेलं का DSP म्हणते की तुमचं काही काम नाही, तुम्ही येऊ नका. आरोपी तर आमच्या समोरच घेते ती, समोरच शिव्या देते ती, घरावर दगडं टाकते ती, असं दारू पिऊन इज्जतीवर शिव्या देते ती, मागत्यावर तुम्ही राहायचं नाही तर म्हणते ती. मग रेशनला जाऊ देत नाही ती, दुकानाला जाऊ देत नाही ती, पाणी भरू देत नाही ती. नवऱ्याला गावात हिंडा लागलं काय नागते हिंडा, तुझं काय काम आहे गावामध्ये असं सहज म्हणते ती. मग मला एवढा अन्याय अत्याचार व्हायला लागला तरी पण DSP म्हणते की तुमचं काय काम नाही, तुम्ही येऊच नका. मग आम्ही सांगायचं कुणाला, बोलायचं कुणाला, म्हणायचं कुणाला. नवऱ्याला 9-10 टाके डोक्याला पडली होती. नवरा 3-4 तास शुद्धीवर आला नव्हता. आम्ही धाराशिव हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. आम्ही 8 दिवस तर ॲडमिट होतो. आम्ही ॲडमिट असताना पण आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्यांनी, आणि आम्हाला घरी येऊन दमदाटी करून लाथाबुक्या मारेन असं करेन म्हणून माझ्या सासूला म्हणले की गावात खाली करून बोलायचं, आतमध्ये यायचं ना, तुझा काय सन्मान आहे. सासूनं मग तिच्या लेकाला मारहाण झाली, सुनाला मारहाण झाली, आम्ही शुद्धीवर नव्हतो. मग बोलायचं कोणी ह्या पोलिसांना. त्यांनी असं जर त्यावेळेस प्रत्येकांना दबाव घेतला, दबावाखाली घेतलं, असं उद्धटवाणी बोललं तर आम्ही मग जायचं कुणाला, मागायचं कुठं न्याय. हे अन्याय अत्याचार आम्ही जवळ घरी जात नाही तोवर का नाही त्या आरोपी अटक झाली पाहिजे. त्या आरोपींचा आम्हाला खूप त्रास आहे. आम्हाला त्यांनी जगणं मुश्किल केलं गावामध्ये. जीव मारण्याची धमकी रोजच्या दिवसाला आम्ही त्यांच्या ऐकत आहोत.
भीमसेना सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. अट्रॉसिटी कायदा हे अनुसूचित जाती जमातीच्या संरक्षणासाठी कायदा आहे, परंतु या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी योग्य पद्धतीनं ती कायदा राबवत नाही. आज तुळजापूर तालुक्यामध्ये जवळपास 2 महिन्यात 3 महिन्यात 4 घटना घडल्या, 3-4 घटना घडल्या, परंतु या ठिकाणी अट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल असताना एकही आरोपी अटक नाही. उलट आमच्या समाजाला या ठिकाणी DYSP सारखा IPS अधिकारी या ठिकाणी आररवीची भाषा करून त्यांना तुम्ही खोटे अट्रॉसिटी केले असं या ठिकाणी DYSP म्हणतात. मला या माध्यमातून DYSPला विचारायचं आहे, सवाल विचारायचा आहे की ज्यावेळी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल तुम्ही करता त्यावेळी तपास अंतर्गत साक्षी अंतर्गत तुम्हीच तपास करता मग गुन्हा दाखल करता. तुम्ही जर गुन्हा दाखल करत असला, तुम्हाला माहिती होतं की खोटे अट्रॉसिटी आहे, तर तुम्ही गुन्हाच कसं काय दाखल करू? आणि जवळपास 3 घटना घडल्यात, 2 महिन्यात 3 घटना, तरी देखील आरोपी अटक नाही. कायद्याचा फायदा तुम्ही घेता म्हणतात. अहो, कायदाच नीट तुम्ही राबवत नसाल तर फायदा कसा घेणार? आणि या ठिकाणी आयल्यानगर सोनेई या ठिकाणी मातंग समाजाच्या युवकाला जीवे मारण्याच्या उद्देशानं त्याला बेदम मारहाण करून त्याच्या डोळ्यात चाकू घुसवला. म्हणजे सरळ या ठिकाणी एक मातंग समाज असेल, दलित समाज असेल, यांच्यावर अन्याय अत्याचाराची मालिका सुरू आहे. परंतु एकही गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, कुठलेही शासन प्रशासन या ठिकाणी दखल घेत नाही. म्हणून आज या ठिकाणी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करतोय. माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून त्या ठिकाणी आम्ही सविस्तर घटना सांगितल्यानंतर साहेबांनी तुरंत DYSPला फोन लावून तात्काळ त्या आरोपीला अटक करा, आमच्या समोर त्या ठिकाणी येऊन केलं. तर आम्हाला म्हणले की तुम्ही उपोषण मागं घ्या, योग्य ती कारवाई आम्ही करू. आम्हाला असं आश्वासन दिलं आणि ते करतील असं आम्हाला आहे. परंतु या ठिकाणी ही गाव गुंडावरती चालणारा हा जो जे काही लोक आहेत त्यांना कडक शासन झालं पाहिजे, तरच या म्हणजे लोकाला त्याचा कायद्याचा चाप बसेल. या माध्यमातून मी एवढंच बोलतो.